आपला क्लास नंबर 2 आहे. तर आता दुसरे आहे, हे झालं आपलं PD, TD, JJ, KG. आता हे झाल्यानंतर आपले किती स्ट्रोक झाले? 1 2 3 4 5 6 7 8. तर 8 स्ट्रोक झाले. बाकीचे राहिलेले आपण करूया. 10 20 राहिले. 20 नाही, जेवढे राहिले तेवढे राहिले. आता Fला काढायचं असं लाईट काढायचं, एकदम लाईट. दुसरं आहे Vला काढायचं डार्क. पहिलं पेन्सिलीने करायचं, मी पेनाने करतोय. तर दुसरं आहे हे आणि हे. तर काय फरक? त्या दोघांचा उच्चार वेगवेगळा आहे. ह्याचा पहिल्याचा आहे इत्त, आहे इत्त, आणि ह्याचा आहे दी आहे हे उच्चार. ह्याला करायचं इत्त दी, इत्त दी, इत्त दी. हे इत्त आणि दी. आता हे झालं एवढे स्ट्रोक. किती? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. आता दुसरं आहे S आणि Z. त्याचा उच्चार S नाही, S आणि झी. झेड नाही करायचा, झी करायचा. हे S असं आणि झी डार्क असं. हे लाईट, हे डार्क, हे लाईट, हे डार्क. तर दुसरं आहे इश आणि झी. हे H उच्चार आहे इश. दुसरं आहे झेड, H उच्चार आहे झी. इशला काढायचं Fच्या उलट, म्हणजे असं. झीला काढायचं डार्क. म्हणजे जे पण हे आहेत, हे लाईट, हे डार्क, 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 असं म्हणजे एक लाईट आणि एक डार्क आहे. तर पुढचं आहे M N याचा उच्चार करायचा इंग. हे दोघांचा M N आणि ह्याचा उच्चार करायचा इंग. M असं, N असं लाईट, इंग डार्क असं. लाईनवरती M M N, N N N, इंग इंग इंग, हे असं. आता दुसरं आहे L आणि R. हे L असं, R त्या उलट. L असं, R असं. L L L, R R R. हे झालं किती? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 झाले. अजून 5 स्ट्रोक राहिले, बरोबर ना? हां, 5 स्ट्रोक राहिले. तर बाकीचे आपण तिसऱ्या पार्टमध्ये घ्या. हा आहे पार्ट 2. आता दुसऱ्याला पार्ट 3.